फार्मा रॉक विथ मृणाल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आजच्या आपल्या व्हिडिओचं टॉपिक असणार आहे व्हिटॅमिन ई क्रीम। हिवाळा आलाय, थंडीची जी तीव्रता आहे आता हळूहळू जानेवारी महिन्यामध्ये वाढत जाईल। सो तुम्ही सगळेजण एका चांगल्या मॉइश्चरायझरच्या शोधात असाल तर ही जी इव्हियॉन क्रीम आहे ही खूप छान आहे मॉइश्चरायझेशनसाठी। आता आपण इव्हियॉन क्रीम ही एक कॉस्मेटिक मॉइश्चरायझिंग क्रीम आहे जी व्हेजिटेरियन सोर्सेस जे आहेत त्याच्यापासून बनवलेली आहे, म्हणजेच ॲलोवेरा आणि व्हिटॅमिन ई पासून ही बनवली। खूप जास्त ड्राय स्किन आहे, एक्स्ट्रीम लेवलला स्किन ड्राय पडते किंवा हातावर रेश मारल्यानंतर हे असे व्हाईट स्पॉट दिसतात, त्यांनी ही व्हिटॅमिन ई क्रीम नक्की वापरायला पाहिजे। त्यांच्यासाठी ही वरदान ठरते, कारण ज्यांची ड्राय स्किन आहे त्याच्यामध्ये ही जी व्हिटॅमिन ई क्रीम आहे ती खूप छान ॲब्सॉर्ब होते। आता ही अप्लाय कशी करायची किंवा ही कशी वापरायची ते आपण पहिल्यांदा तुम्ही जो मॉइश्चरायझर वापरणार आहात त्याआधी तुम्ही छान तुमचा चेहरा असा छान तुमच्या फेस वॉशने तुम्ही वॉश करून घ्या जो तुम्ही वापरत असाल, किंवा तुम्ही जर तुमची ऑइली ड्राय स्किन आहे कोणता फेस वॉश वापरायचा हे समजत नसेल तर माझे शॉर्ट्स व्हिडिओ जे आहेत ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला नक्की आयडिया। वॉश करून घेतल्यानंतर फेस छान असा ड्राय करून घ्यायचा। ड्राय स्किनवरती ही जी मॉइश्चरायझिंग क्रीम आहे ती अप्लाय करायची, खूप छान ॲब्सॉर्ब होते तुमच्या चेहऱ्यामध्ये, पूर्ण डिसअपिअर होतपर्यंत ती अप्पर स्ट्रोकमध्ये ती मॉइश्चरायझिंग क्रीम आहे। हिचे काय काय फायदे ते आपण बघूया। पहिलं म्हणजे ही सुटेबल आहे ऑल सीझनमध्ये, म्हणजे समर असू दे, मान्सून असू दे किंवा विंटर सीझन असू दे, तिन्ही सीझनसाठी ही सुटेबल आहे। ड्राय स्किनसाठी मेनली जास्त वापरली जाते, ऑइली स्किनवाल्यांसाठी जास्त नाही आहे, म्हणजे मी प्रिफरच करणार नाही ऑइली स्किनसाठी, पण ज्यांची ड्राय स्किन आहे एक्स्ट्रीम लेवलला त्यांनी ही नक्की वापरायला हवी। त्याच्यानंतर डिहायड्रेशन, म्हणजे त्वचा जी डिहायड्रेट झालेली आहे तिला मॉइश्चर प्रोव्हाइड करण्याचं काम हे करतं। आपली जी स्किन आहे ती सूत करण्याचं काम, सूथनेस, एक कामिंग इफेक्ट आपल्या चेहऱ्यावरती ह्याने येतो। त्याच्यानंतर ग्लोईंगसाठी हिचा उपयोग होतो। त्याच्यानंतर ह्याचा यूज असं आहे की आपल्याला हीटपासून प्रोटेक्ट करतं। त्याचबरोबर आपल्या डोळ्याखाली जी डार्क सर्कल असतात त्याच्यावर सुद्धा हे खूप जास्त इफेक्टिव्ह आहे। त्याच्यानंतर तुम्ही एजिंगची समस्या असते तिच्यासाठी सुद्धा हे खूप छान काम करतं, म्हणजे हे रेटिनॉल नसलं तरीसुद्धा तुमचा जो ॲपिअरन्स आहे, म्हणजे रिंकल्स आल्यानंतर किंवा एजिंग स्पॉट आल्यानंतर ते थोडे थोडे कमी करण्याचं काम हे करतं। आता एजिंग हे तुमचं होणारच आहे, ते नॅचरल आहे, पण ते जे ॲपिअरन्स असतं ते कमी करण्याचं काम व्हिटॅमिन रिॲक्शन येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला इचिंग होऊ शकते, क्रस्टिंग होऊ शकतं, पिलिंग होऊ शकतं। सो तुम्ही ओव्हरनाईट ठेवू नका, आणि ज्यांना ही क्रीम वापरल्यानंतर सुद्धा ॲलर्जिक रिॲक्शन चेहऱ्यावर दिसत असेल तर ती तुम्ही वापरणं त्वरित बंद करा। आता क्रीम जी आहे तिची एक्सपायरी 23 महिन्यांची असते, म्हणजे आत्ता ही जी माझ्याकडे क्रीम आहे तिची मॅन्युफॅक्चरिंग आहे 6/24ची आणि एक्सपायरी आहे 5/26ची, म्हणजे 23 मंथपर्यंत हे 18 ते 50 वयोगटातील जेवढे असतील त्या सगळ्यांनीही वापरले तरी चालेल, पण त्याच्या कमी असेल वय तर हे वापरू नका, कारण याने ॲलर्जिक रिॲक्शन येऊ शकते। ही जी इव्हियॉन क्रीम आहे माझ्याजवळ जी आहे ती 93 रुपये MRP वाली आहे, 20 ग्रॅम आहे याच्यामध्ये, सॉरी। आणि ही जी क्रीम आहे ही 6/24ला मॅन्युफॅक्चर झालेली आहे। ही इव्हियॉनची न्यू पॅकेजिंग आहे, त्याची जुनी पॅकेजिंग आहे, तिचा फोटो मी इथे तुम्हाला वरती देते ही, आणि ही नवीन पॅकेजिंगची आहे। सो तुम्ही जर एक चांगला मॉइश्चरायझर विंटरसाठी शोधत असाल किंवा ऑल सीझनसाठी शोधत असाल आणि तुम्ही ड्राय स्किनवाले असाल तर नक्की इव्हियॉन ही क्रीम वापरा। तुम्हाला डार्क सर्कलवरती असेल, डार्क स्पॉटवरती असेल, खूप छान रिझल्ट येऊन जातील। आणि जर ती मी 93 रुपयाला मला बसलेली आहे। सो तुम्ही जर वापरत असाल तर एकदा नक्की वापरून बघा। आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर फार्मा रॉक विथ मृणाल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा एक सबस्क्राईब मला आणखी व्हिडिओ आणण्यासाठी प्रोत्साहन देत राहील। सो नक्की तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि नक्की लाईक करा। थँक्यू।